नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघूया की मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज कसा भरायचा ऑनलाईन आपल्या मोबाईलवरनं, तर ते आपण बघूया. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याकडे एक प्ले स्टोअरवरचे ॲप हवं आहे. ठीक आहे. ते ॲपचे नाव आहे नारी शक्ती दूत ॲप. हे ॲप तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं आयकॉन आहे. याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या मोबाईलवर आणि नंतर याला ओपन ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की यामध्ये मुख्यमंत्र्याचे फोटो आणि येतो. यामध्ये अगोदर तुम्हाला लॉग इन करायला पाहिजे. ठीक आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा. ठीक आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं खाली तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन दिसेल, त्याला टिक केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे ओ-टी-पी मिळणार आहे मोबाईलवर. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही आता बघू शकता यामध्ये 3 ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2 नंबर महिलांच्या योजना, 3 नंबर केलेले अर्ज. ठीक आहे. जो पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला क्लिक करून आपला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे ऑनलाईन. हा फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला अ, जे केलेले अर्जावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जो फॉर्म फिलअप केला तो तुम्हाला दिसेल. तर बघूया आता फॉर्म फिलअप करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स हवे आहेत. ठीक आहे. आपण जसं यावर क्लिक केलं तर तुम्हाला या प्रकारचा एक फॉर्म ओपन होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज यामध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आणि तुमची माहिती यामध्ये फिल करावी लागेल. जसे महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव, डेट ऑफ बर्थ, पत्ता, जन्म ठिकाण, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक. आपण इतर शासन विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर यामध्ये तुम्हाला जर तुम्ही हो असेल तर हो करा, नाही असेल तर नाही करा. ठीक आहे. वैवाहिक स्थिती यामध्ये तुम्हाला टिक करायची आहे. ठीक आहे. आणि तुमचे जे बँकेचे अकाउंट आहे, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, आय-एफ-एस-सी कोड, ठीक आहे, आणि खातेधारकाचे नाव. हे 4 माहिती तुम्हाला यामध्ये फिल करावी लागेल. ठीक आहे. आणखी थोडं खाली आलं तर तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय? तर यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे. ठीक आहे. आणखी तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल, तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये हे सर्व फोटोज तुम्ही आधी काढून ठेवा. जसे आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्ही रेशन कार्डची झेरॉक्ससुद्धा लावू शकता. अर्जदाराचे हमीपत्र. हमीपत्र जे आहे ते तुम्हाला हे जे तुम्हाला खाली दिसत आहे, हे तुम्ही अपलोड करावं लागेल ऑनलाईन. त्यानंतर बँक पासबुकचे झेरॉक्स, फोटो, अर्जदाराचा फोटो. ठीक आहे. हे सर्व अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला सही करावं लागेल. सही केल्यानंतर ठीक आहे, आणि वर एक तुम्हाला प्रश्न विचारला आहे. मी घोषित करतो, की यामध्ये तुम्हाला सर्व टिक टिक करणं आवश्यक आहे. हे टिक केल्यानंतर याची अगोदर प्रिंटआउट काढा. नंतर प्रिंटआउट काढल्यानंतर याचा फोटो जो आहे तो आपल्या ॲपवरून अपलोड करून द्या. तुम्हाला तिथं ऑप्शन येणार अर्जदाराचे हमीपत्र. त्याला क्लिक केल्यावर तुम्ही याचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करून द्या आणि अ, लक्षात ठेवा की फोटोची जी साईज आहे ती 5 MBच्या वर नको. ठीक आहे. यानंतर जर तुम्ही फॉर्म फिल केला तर तुम्हाला तो अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. तुम्ही फॉर्म फिलअप केला. त्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचे आहे. तुम्ही बघू शकता यावर आय-डी, सिटिझन, मोबाईल नंबर हे दिसतं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक तुम्हाला फॉर्म दिसेल तुम्ही फिल केलेला, ज्यामध्ये तुम्ही फॉर्म कधी फिलअप केला, सिटिझन, यूजर कोड, ठीक आहे. स्कीम्सचे नाव पण दिसणार यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला पेंडिंग म्हणून दिसणार. ते पेंडिंग सक्सेस व्हायला थोडा वेळ लागतो यामध्ये. 10 ते 15 दिवस घेतात सक्सेस व्हायला. तर तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकता आणि याची एक प्रिंटआउट प्लस जे तुम्ही डॉक्युमेंट जे अटॅच केले आहेत त्याची प्रिंटआउट
ते तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकाला तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म फिल करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. थँक यू.